नमस्कार मित्रांनो, आज आपण टायर डेअरीच्या ॲप्लिकेशनमध्ये दूध संकलन कसं केलं जातो किंवा मिल्क कलेक्शन कसं केलं जातो हे पाहणार आहोत. तर सर्वप्रथम तुम्हाला रेट चार्ट सेटअप करून घ्यावं लागेल, जे की या ठिकाणी क्लिक करून तुम्ही करू शकता. माझ्या मागील व्हिडिओमध्ये रेट चार्ट कसं सेटअप करायचं आहे हे तुम्ही बघू शकता. त्यानंतरनं तुम्ही कलेक्ट मिल्कवरती क्लिक करून इथे तुम्ही ॲड फार्मर करू शकता किंवा फार्मरवरती क्लिक करून सुद्धा तुम्ही ॲड फार्मर करू शकता. तर मी कलेक्ट मिल्कवरती क्लिक करून ॲड फार्मर करतो आहे. इथे फार्मरचं तुम्ही सीरियल नंबर, नेम, मोबाईल नंबर आणि तो शेतकरी तुम्हाला कुठला दूध देतो ते पण तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतरनं रेट फॉर फॅट जर फिक्स फॅट असेल तर ते फॅट तुम्ही घालून ठेवू शकता किंवा फिक्स भाव असेल पर लिटरच्या मागं ते पण तुम्ही फिक्स रेट लिटर तुम्ही घालू शकता. या अदरवाईज तुम्ही रेट चार्ट फॉर फॅट किंवा रेट चार्ट फॉर एस-एन-एफ घेत असाल तर ते पण तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. रेट चार्ट फॉर फॅट एस-एन-एफ हे डायरेक्टली चार्टमधनं भाव फेच केला जातो. तर त्यानंतरनं कलेक्ट मिल्कवरती क्लिक करून तुम्ही आता मला सचिन या शेतकऱ्याचं मला मिल्क कलेक्ट करायचं, दूध संकलन करायचं आहे. तर कलेक्टवरती क्लिक करून आज सचिनचा किती फॅट आहे आणि म्हशीचा दुधाचा आजचा एस-एन-एफ किती आहे, मी इथे टाकणार. त्यानंतरनं इथे बघा डायरेक्टली त्याचा आजचा भाव पर लिटरचा भाव इथे आलेला आहे. त्यानंतरनं तुम्ही इथे एंटर क्वांटिटी. आता सचिनकडनं मी आज 10 लिटर दूध घेतलेलं आहे. तर 10 लिटरचा बिल इथे बनलेला आहे. टोटल बिल सब टोटल किती झालेलं आहे इथे दिसतो. सेव्ह बटनवरती क्लिक करून तुम्ही इथे डेटा सेव्ह करू शकता किंवा सेव्ह अँड WhatsApp किंवा सेव्ह अँड SMS करून सुद्धा तुम्ही इथे डेटा सेव्ह अँड WhatsAppसुद्धा करू शकता. आता सेव्ह अँड WhatsAppवरती क्लिक केल्यावरती डायरेक्टली तुमच्या कस्टमरला अशा प्रकारचा एक SMS जाईल किंवा WhatsApp SMS जाईल. किती फॅट, किती एस-एन-एफ, क्वांटिटी किती, रेट किती आणि टोटल बिल आजचा किती झालेला आहे असा हे तुमच्या शेतकऱ्याला SMS जाईल किंवा WhatsApp जाईल. त्यानंतरनं मित्रांनो तुम्ही पर्टिक्युलर फार्मरचं जर तुम्हाला ट्रान्झॅक्शन बघायचं असेल, तर व्ह्यू ट्रान्झॅक्शनमध्ये जाऊन आतापर्यंत तुमचा टोटल बिल किती झालेलं आहे, हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. पेड किती जणांना तुम्ही केलेलं आहे, हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. टोटल बिल इथे ड्यू अमाउंटमध्ये शेतकऱ्याचं बघू शकता किंवा फार्मर ट्रान्झॅक्शनमध्ये क्लिक करून या ठिकाणी फार्मर ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमच्या फार्मरचं ट्रान्झॅक्शन किती बिल झालेलं आहे या महिन्याचा. सप्टेंबर महिन्याचा टोटल क्वांटिटी 190 लिटर तुम्ही कलेक्शन केलेलं आहे. त्याचं ₹6,956 बिल बनलेलं आहे. त्यानंतरनं तुम्ही पर्टिक्युलर कस्टमरचं आता विशालचं जर तुम्हाला बघायचं असेल, तर ॲरो बटनवरती क्लिक करून तुम्ही त्या विशाल या शेतकऱ्याचं तुम्ही बिल बघू शकता आणि तुम्ही त्या शेतकऱ्याला 7 दिवसाचा किंवा 10 दिवसाचा असा इथे डेट सिलेक्ट करून मागील डेट सिलेक्ट करून आणि एंड डेट सिलेक्ट करून तुम्ही PDF सुद्धा तुमच्या शेतकऱ्याला तुम्ही पाठवू शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या शेतकऱ्यांचं बिल इथे मेंटेन करू शकता आणि होम स्क्रीनवरती टोटल बिल मिल्क किती कलेक्ट झालं आहे. बफेलोचं जसं दिसतंय त्याच्याच खाली काऊचं पण एक लाईन येईल. जर तुम्ही काऊचं पण मिल्क कलेक्शन करत असाल तर काऊचं पण लाईन येईल. तर अशा प्रकारे तुम्हाला ओव्हरऑल तुमच्या शेतकऱ्यांचं तुम्हाला बिल इथे दिसून येईल.